या धावपळीच्या वेळ काढून जे कंपनीचा पीक पाहणीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक कंपनीतर्फे आभार मानतो। तसंच शेतकऱ्यांचा एक छोटासा सत्कार इथे आपण करणार आहोत। लागवड केल्यानंतर वेळोवेळी आम्ही काय मध्यंतरी फक्त प्लॉट बघायला आलो, सगळं नियोजन त्यांनी त्यांच्या याच्यानुसारच की कंपनीने काही गायडन्स केलं आणि त्याच्याने प्लॉट बनवला, हा असा विषय नाहीये। जो आहे हा तुम्हाला नॅचरल प्लॉट बघायला मिळते। मध्यंतरी 1-1.25 महिना पावसाच्या अभावे सूर्यप्रकाश नव्हता, तर त्या पिरियडला सर्व पिकांनी फक्त ग्रोथ घेतली, फ्लावरिंग ह्या कमी झाल्या। तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला प्रत्यक्षात प्लॉट बघायला मिळतोय। तर त्या हिशोबाने तुम्ही मग सांगा की कसं काय वाटलं तुम्हाला प्लॉट? बरोबर आहे। आपणा सर्व विक्रेते बंधू, आमचे वितरक, आपणा सर्वांचं विक्रम सीडच्या वतीनं मी आपणास धन्यवाद देतो की आपला हंगामाचा वेळ आहे, आपले ग्राहकी आपली थांबवून आपला वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल परत एकदा आपला सर्वांचं अभिनंदन करतो, आपले धन्यवाद मानतो। आपण या ठिकाणी सर्वांनीच या पिकाची पाहणी केलेली आहे, तरी पण एकदा ओझरतं मी थोडंसं या 3 वाण काय आहे आणि म्हणजे आपण त्याच्या काय वैशिष्ट्य आहेत याच्या संदर्भात मी आपल्याला सांगतो। तर बिग्गी हा जो वाण आहे आपण मागच्या 2 वर्षापासून हा मार्केटमध्ये दिलेला आहे। याचं नाव ठेवण्याचं कारण, बिग्गी जे ठेवण्याचं कारण होतं ते आपल्या लक्षात आलं असेल। याचं जे बोंडाचा आकार जो आहे त्याला म्हणजे आधी आपण बिग बोल, मीडियम बोल असं म्हणायचो, हे लार्ज बोल म्हणजे मोठ्यापेक्षाही मोठा त्याचा बोंडाचा आकार आहे, त्याच्यामुळे त्याला बिग्गी हे नाव दिलंय। तर हे जे वाण आहे याचं मागच्या 2 वर्षापासून जे आमच्याकडे वेगवेगळ्या भागामधले जे रिपोर्ट आहे ते बागायतीसाठी आपण त्याचं शिफारस करतोय। खूप चांगलं वाण आहे, वजनदार कापूस आहे आणि त्याचं खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि आपल्या खानदेश भागासाठी या वाणाची शिफारस केली आणि खूप चांगले त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहे। आता याच्यासोबतच प्रत्येक शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची जमीन असते, काही मध्यम जमीन असते, काही त्यांना 2 पिकं घ्यायची असतात, तर दोन्ही प्रकारचे वाण आपल्याकडे पाहिजे म्हणून या ठिकाणी आणखीन 2 नवीन वाण जे येणाऱ्या वर्षी आपण मार्केटमध्ये उपलब्ध करून देणार आहे ते 2 वाण सुद्धा या ठिकाणी आपण लावलेले, आपण ते पाहिले। त्याच्यामध्ये एक मोठ्या बोंडाचा आहे, एक तोही मोठ्या बोंडाचाच आहे, पण आपण त्याला मध्यम याच्यासाठी म्हणतोय की या दोन्हीच्या तुलनेमध्ये थोडंसं अर्ध्या ग्रामनी त्याचं वजन कमी येईल, परंतु त्याला बोंडाची जी संख्या आहे ती जास्त मिळेल, म्हणजे उत्पादन जे आहे ते सारखंच मिळेल। परंतु ज्या शेतकऱ्याला डबल पीक घ्यायचं, लवकर येणारा वाण पाहिजे किंवा जमीन हलकी आहे तिथं लवकर येणारा वाण पाहिजे, अशा शेतकऱ्यांसाठी एक मधला जो वाण आहे तो एक वाण आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना थोडीशी मशागत त्यांची साधारण दर्जाची आहे की बाबा एखादा, काही शेतकऱ्यांची मशागत बिलकुल त्यांचं ठरलेल्या वेळेला आणि त्यांची जमीन आणि सगळं नियोजन व्यवस्थित असते, त्यांच्यासाठी बिग्गी हा वाण आहे। परंतु काही शेतकऱ्यांचं वेळच्या वेळी काही गोष्टी होऊ शकत नाही, आजची फवारणी 2 दिवसांनी झाली किंवा काही खताचे डोस मागे पुढे झाले, तर अशाही परिस्थितीत भरवशाचा आणि चांगलं उत्पन्न देणारा वाण शेतकऱ्याला म्हणजे उपलब्ध करून दिला गेला पाहिजे। त्यासाठी शेवटचा जो वाण आहे तर तो एक वाण आपण उपलब्ध करून दिलाय। तर याच्यामध्ये येणाऱ्या वर्षी मिडल प्लस नावाने त्या 2 पैकी एक जो वाण आहे या ब्रँड नेम खाली तो लॉन्च केला जाईल आणि एक जो आहे ते आपल्याला सीझन पूर्वी आपण सांगण्यात येईल त्याला कुठल्या नावाने किंवा काय तो लॉन्च करण्यात येईल। तर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे हा वाण, हा बिग्गी हा जो वाण आहे हा तर नंबर 1 ला हा याच वाणावर कंपनीचा आणि आपल्याही ज्या शेतकऱ्यांना जे अनुभव आले आहेत याच वाणाला जास्त हे राहील, परंतु येणाऱ्या 2-3 वर्षाच्या पुढच्या कालावधीमध्ये ते जे पुढचे 2 वाण आहेत त्या वाणांना जास्त हे राहील। म्हणून आपण कुठलीही कंपनी जी आहे ते पुढच्या 3-4 वर्षाचं नियोजन करून वाणाची निर्मिती करत असते की पुढच्या भविष्यामध्ये लोकांची मागणी कशा प्रकारच्या वाणाला राहील। तर ते 2 वाण सुद्धा आपणास दाखवता यावे, एकाच ठिकाणी हे 3ही वाण आपल्यास म्हणजे बघायला मिळावे। आणि आपण जेव्हा शेतकऱ्यांना बियाणं देत असतो तेव्हा शेतकरी तर नंतर असतो, पण आपल्यासाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधला दुवा एक विक्रेता असतो की तो वाण कसा आहे। आपण म्हणजे शेतकऱ्याचं वर्षभराचं पीक असते, एखादा नवीन वाण दिला त्याला चांगला आला नाही, तो पहिल्यांदा तुमच्याकडे तक्रार करायला येतो किंवा तो तुमच्याकडे सांगतो की नाही माझी फसवणूक झाली किंवा मला उत्पादन चांगलं मिळालं नाही। तर त्याच्या आधी तो वाण कसा आहे हे आपणास दाखवता यावं आणि पुढच्या वर्षी मग ते आपण भरोशाने शेतकऱ्यांना आपण देता यावं, याच उद्देशानं आपणास या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। तर आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे, वाणाची माहिती सुद्धा जगताप साहेबांनी आपल्याला दिलेली आहे। काही जर शंका किंवा काही आपले हे असेल तर त्याची चर्चा करता येईल। आता हे झालं कापसाच्या संदर्भात। रब्बीचा जो सीझन आहे इथून पुढे जो होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये गहू हे पीक आहे आणि प्लस उत्पादन या दोन्हीसाठी सुद्धा खूप चांगले आपण त्याची चर्चा करू। आणि सर फील्ड घेतलं 500 ग्रॅम मध्ये यायला पाहिजे।